वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर, मात्र आधी शरद पवार आणि अजित पवारांची शेजारी आसन व्यवस्था असलेली बदलली। 30 डिसेंबरला कराडसह इतर आरोपी आलिशान गाड्यांमधून पुण्याला गेले। अंजली दमानियांचा दावा, सीसीटीव्ही फुटेजही समोर। शिवलिंग मोराळेच्या गाडीसारखी गाडी कराडच्या ताफ्यात। बीडमधील आवादा कंपनी खंडणी प्रकरणी आता वकिलांनी वाल्मिक कराडचा जामीन अर्ज मागे घेतला। पोटदुखीचा त्रास झाल्यानं वाल्मिक कराडवर सध्या उपचार सुरू। बीड प्रकरणी कोर्टानं हस्तक्षेप करावा, अंजली दमानियांचे मुख्य न्यायमूर्तींना पत्र। तर नवे व्हिडिओ समोर येताना तपास संपला कसं सांगू शकतात, दमानियांचा तपास यंत्रणेवर संताप। सैफवरील हल्ल्यानंतर आरोपीनं वांद्रे तलावात फेकलेला चाकूचा तुकडा सापडला। आरोपीला तलावाच्या परिसरात नेत पोलिसांकडून तपास सुरू। खरंच चाकू मारला की ऍक्टिंग, सैफला बघितल्यानंतर मलाच संशय। सैफच्या हल्ल्यावर नितेश राणेंकडून शंका व्यक्त, नितेश राणेंकडून सैफचा घाण असाही उल्लेख। सैफ अली खानच्या हल्ल्याबाबत काही शंका, नितेश राणेंनी पोलीस विभागाला सांगावं, अजित पवारांची यावर प्रतिक्रिया। कपिल सिंह, राजपाल यादव, रेमो डिसूजा आणि सुगंधा मिश्रा यांना जीवे मारण्याची धमकी, तर धमकीचा मेल आलेल्या पत्रात विष्णू अशी स्वाक्षरी, पोलिसांची माहिती। मुंबईमध्ये बांगलादेशी महिलेनं लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचं समोर, पोलिसांकडून 5 बांगलादेशी नागरिकांसह एका दलालाला सुद्धा अटक। जळगाव रेल्वे दुर्घटनेत आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू, 10 प्रवाशांवर रुग्णालयात उपचार सुरू। पाचोरा शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल, तर आगीची अफवा पसरवणाऱ्या चहावाल्याचा सध्या शोध सुरू। मुख्यमंत्र्यांकडून जळगाव रेल्वे दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची आर्थिक मदत, जखमींच्या उपचाराचा खर्चही सरकार करणार। बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त शिवसेनेच्या दोन्ही गटांचे आज मेळावे। शिंदे गटाचा आज मुंबईतल्या बिकेसीत, तर ठाकरे गटाचा अंधेरीत मेळावा होणार। शिवसेनेच्या नावानं चिनी माल बाजारात, भाजपनं चिनी माल बाजारात आणलाय, संजय राऊतांचा शिंदे गटावर निशाणा। बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त तानाजी सावंतांनी दिलेल्या जाहिरातीतनं धनुष्यबाण चिन्ह गायब, एकनाथ शिंदेंचा फोटो लहान असल्याची ही चर्चा। तीस जानेवारीच्या मनसेच्या मेळाव्या आधीच पक्षातील धुसफूस चव्हाट्यावर, निवडणूक काळातच फक्त पक्ष कार्यरत, काही पदाधिकाऱ्यांची खंत, तर बैठकीला प्रमुख नेत्यांची अनुपस्थिती, पक्षात चर्चेचा विषय, सूत्रांची माहिती। नालासोपाऱ्यातील 41 अनधिकृत इमारतींवर हातोडा, इमारतींच्या तोडकामाला रहिवाशांचा विरोध, 7 इमारती आधीच जमीनदोस्त। कुर्ला डेअरीच्या जागेसाठी काँग्रेसचं आंदोलन, कुर्ला डेअरीची जागा धारावी पुनर्वसनाला देण्यास विरोध। टोरेस प्रकरणामध्ये ईडीकडून कारवाई सुरू, मुंबई जयपूरसह 10 ठिकाणी ईडीची छापेमारी। T20 सामन्यामध्ये भारताकडून इंग्लंडचा पराभव, अभिषेक शर्माची 34 चेंडूंमध्ये 79 धावांची विस्फोटक फलंदाजी।